नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राकेश गोराणे साकार एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण जो पहिला पार्ट बघितला सरफेसी ॲक्टचा 2002चा, तो पहिला पार्ट आपण त्यामध्ये सर्व बेसिक कन्सेप्ट्स बघितल्या। सरफेसी ॲक्टचा फुल फॉर्म सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002। त्यानुसार त्याच्यानंतर आपण काही बेसिक गोष्टी बघितल्यात, प्लेज, हायपोथिकेशन आणि मॉर्गेज यामधला एक डिफरन्स बघितला आणि आपण एक एक्झाम्पल त्या दृष्टीने ते समजून पण घेतलं होतं। तर बेसिकली जो यूज आहे सरफेसी ॲक्टचा, त्याला कशासाठी यूज आहे मेनली तर लोन रिकवर करण्यासाठी, जी काही बँकेने दिलेले लोन आहे आणि त्यांच्याकडे सिक्युअर्ड जर ॲसेट कोलॅटरल म्हणून आपण जर ठेवले असेल तर त्या केसमध्ये जर लोन आपलं NPA झालेलं असेल तर मग ती अमाऊंट रिकवर करण्यासाठी या ॲक्टचा यूज आहे सरफेसी ॲक्ट 2002चा। तर त्याचं जे आपण काल जे एक्झाम्पल बघितलं तर तेच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत। ठीक आहे, ज्या विद्यार्थी मित्रांनी पहिला पार्ट बघितला नसेल त्यांनी पहिला पार्ट बघायचा आहे सरफेसी ॲक्टचा आणि त्याच्यानंतर पार्ट 2ला सुरुवात करायची, कारण की ते एकमेकाला कोरिलेट करतात। दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला डायरेक्ट एकदम जंप केल्यानंतर तुम्हाला तो पहिला पार्टमधल्या जर काही गोष्टी क्लिअर नसतील तर तुम्ही पार्ट 2 समजणं तुम्हाला थोडंसं काहीसं अवघड जाऊ शकतं। ठीक आहे, आजचा जो मेनली जो दुसरा पार्ट आपण बघणार आहोत सरफेसी ॲक्टचा, यामध्ये जी काही प्रोसिजर आहे रिकव्हरीची प्रोसिजर, जी काही पोझिशन कसं घ्यायचं प्रॉपर्टीचं, त्याच्यानंतर ऑक्शनिंग कशी करायची आणि अमाऊंट कशी बँक जी आहे किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन त्याची रिकवर करते सरफेसी ॲक्ट लावून, त्याबद्दल आपण जे काही आहे ते बघणार आहोत। ठीक आहे, तर लगेच आपल्या सेशनला स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो। बघा, सरफेसी ॲक्टमध्ये जे आपण मागच्या पार्ट फर्स्टमध्ये आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं की साकार एज्युकेशनला त्यांचं एक क्लासचं जे आहे ते एक्सपान्शन पूर्ण ऑल ओव्हर इंडिया करायचं आहे, ते काय आपण मी जे एक्झाम्पल घेतो तेच इथे आपण कंटिन्यू करणार आहोत। त्यासाठी त्यांना लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, टीचर हायरिंग असतील, ठीक आहे, बाकीच्या काही गोष्टी असतील, त्यासाठी त्यांनी 100 करोडचं ॲप्लिकेशन बँकेकडे, पंजाब नॅशनल बँककडे फाईल केलं होतं। त्याच्या अगेन्स्ट बँकेने जे काही व्हॅल्युएशन, बँकची जी काही त्यांचं एक्झॅक्ट लोकेशन नाशिक आहे तिथे व्हॅल्युएशन करून त्यांच्या बँकेने त्याला 50 करोडचं जे काही लोन आहे ते त्या क्लाससाठी ते अप्रूव्ह केलं होतं। ठीक आहे, मग त्यासाठी बघा, मग ज्या केसमध्ये साकार एज्युकेशनने जे लोन अप्लाय केलं होतं त्यांना काय म्हटलं जातं तर मॉर्टगेजर असं म्हटलं जातं, आणि बँकने जे काही लोन दिलेलं आहे 50 करोड जे काही ऑफर केलेलं आहे त्यांना मॉर्गेजी असं म्हटलं जातं। ठीक आहे, जे काही क्लास आहे ज्यांनी लोनची मागणी केली त्यांना मॉर्टगेजर, आणि जे काही बँक जे काही लोन देणार आहे तर त्यांना मॉर्टगेजी असं म्हटलं गेलेलं आहे। आणि मग लोन बघा, लोन जे काही आहे त्यांच्याकडे टर्म्स अँड कंडिशन असतील, त्यानुसार 5 वर्षाचं लोन हे 10% त्यांनी रेट ऑफ इंटरेस्टने त्यांनी सांगितलेलं आहे, ते लोन अप्रूव्ह केलं। पण बघा, जे क्लासचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत, संचालक आहेत, डायरेक्टर आहेत सुरेश सर, ते जे काही आहे ते 5 वर्षानंतर ते लोन देऊ शकले नाहीत। ठीक आहे, बघा तिसरी कंडिशन, सुरेश सर डिडंट रिटर्न द मनी, म्हणजे 5 वर्षापर्यंत जे काही लोनचं जे काही टर्म दिले होतं 10% इंटरेस्ट पण देऊ शकले नाहीत, आणि ते लोनची काही डिफॉल्ट जी काही अमाऊंट होती ती प्रिन्सिपल अमाऊंट पण ते देऊ शकले नाही। मग त्यानंतर बघा, मग काय आहे, नो प्रिन्सिपल ऑर इंटरेस्ट रिटर्न टू द बँक फॉर द 90 days, अँड ते लोन पूर्णपणे मग 90 दिवसानंतर ते लोन काय असतं ते NPA होऊन जाणार आहे। ठीक आहे, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हटलं जातं। मग त्याच्यानंतर बँककडे कोणता पर्याय उरतो बघा, त्याच्याच आपण आज बघणार आहोत। व्हॉट आर द स्टेप्स ऑर ऑप्शन्स विथ द पंजाब नॅशनल बँक, मग पंजाब नॅशनल बँक लोन रिकव्हरीसाठी त्यांच्याकडे कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहेत बघा। बघा, जर समजा जर यामध्ये थोड्याशा कंडिशन्स आहेत बघा। जर समजा कन्सॉर्टियममध्ये जर समजा जे काही 50 करोड लोन आहे, तुम्ही असं समजा की सुरेश सरांनी जे क्लाससाठी जे लोन घेतलं होतं साकार एज्युकेशनसाठी ते 5 बँकांकडून 50 करोड जे लोन त्यांनी घेतलं ते 5 बँकांकडून घेतलं। फॉर एक्झाम्पल 10 करोड स्टेट बँक ऑफ इंडियाकडनं, 10 करोड बँक ऑफ बरोडाकडनं, पंजाब नॅशनल बँककडनं, त्याच्यानंतर कॅनडा बँककडनं, नंतर HDFCकडनं, अशा 5 वेगवेगळ्या बँकांकडनं त्यांनी कर्ज घेतलं आणि ते 10 करोड प्रत्येक बँकांकडनं 10 करोडचं लोन घेतलं। प्रत्येक ठिकाणी जे काय आहे त्यांनी जे काही कोलॅटरल ॲसेट ठेवलं आहे ते 5 फ्लोअरची जर बिल्डिंग, फॉर एक्झाम्पल असं समजा की 5 फ्लोअरची बिल्डिंग आहे त्यांच्या क्लासची नाशिकमध्ये, आणि प्रत्येक बँकेसाठी कोलॅटरल ॲसेट म्हणून प्रत्येक फ्लोअर ठेवला, कोलॅटरल ॲसेटचा जर त्यांनी ठेवलं बँकेकडे, आणि त्याच्या अगेन्स्ट 10 करोडचं लोन त्यांनी त्या बँकेकडनं सँक्शन करून घेतलं। मग अशा जर कन्सॉर्टियमच्या ग्रुपच्या केसमध्ये जर समजा ते लोन घेतलेलं गेलं असेल तर मग यामध्ये पूर्ण लोन NPA झालेला आहे। मग यामध्ये डिसिजन मेकर कोण आहे, सरफेसी ॲक्ट कोणती बँक त्याला अप्लाय करू शकता, हा जो इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, की यामध्ये डिसिजन कोण घेणार, कोणती बँक सांगितल्यानंतर की त्याचं जे काही आहे सरफेसी ॲक्टचं आहे ते इम्प्लिकेशन किंवा त्याचं ॲप्लिकेशन चालू होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यासाठी एक इम्पॉर्टंट क्लॉज दिली आहे त्यांनी बघा, इन केस ऑफ द कन्सॉर्टियम द कन्सेंट ऑफ द बँक्स हॅव्हिंग 60% ऑफ द शेअर, ज्या बँकेचं म्हणजे आता ह्या 5 बँक आहेत विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे, तर ज्या
तिघं बँका मिळून ज्या 3 जर बँक, काही बँक हो म्हणतील की सरफेसी ॲक्ट लावायला पाहिजे, नाही काही बँक नाही पण म्हणू शकतात. ठीक आहे, त्यांची गुडविल चांगली आहे, ते क्लास चांगला चालून ते भविष्यात ते पैसे रिटर्न करू शकतात असं काही बँकाचं म्हणणं येऊ शकतं. पण काही जर समजा 60% बँकची काही लोनची व्हॅल्यू आहे दिलेली आहे आणि त्यांच्यात 60% जे आहेत बाय व्हॅल्यूनं जर त्यांनी हो म्हटलं की यांना सरफेसी ॲक्ट लावायला पाहिजे आहे, तर मग मात्र त्या केसमध्ये त्यांना सरफेसी ॲक्ट त्यांना अप्लाय करावं लागेल. आणि सिंगल एंटिटी बँक असेल तर मग ती त्याच्यावरती ती सिंगल बँक जी एंटिटी जे डिसिजन घेईल ते फायनल डिसिजन असणार आहे. ठीक आहे, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा की कन्सोर्टियम ग्रुपच्या केसमध्ये 60% बाय व्हॅल्यू ज्यांनी लोन दिलेला आहे त्यांनी जर म्हटलं की यांच्यावरती सरफेसी ॲक्ट लावायला पाहिजे नाही, म्हणजे या केसमध्ये बघा 5 वेगवेगळ्या बँक आहेत, त्यांचं जर 60% आपण जर कन्सिडर केलं तर 30 करोड, म्हणजे 3 बँका जर हो म्हटल्या की यांच्यावर सरफेसी ॲक्ट आपण लावायला पाहिजे आहे, तर मग त्या केसमध्ये ती सरफेसी ॲक्टची प्रोसेस स्टार्ट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा मग पुढे आपल्याला व्हॉट आर द ऑप्शन्स विथ द पंजाब नॅशनल बँक. अजून बघा पंजाब नॅशनल बँककडे अजून काय काय ऑप्शन्स आहेत. मग सेक्शन 13(2) बघा, सेक्शन 13(2) जो आहे सरफेसी ॲक्टचा 2002चा, तो कशाची इन्फॉर्मेशन देतो बघा पजेशन. ठीक आहे, पजेशनचं बघा, द बँकर और द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सेंड अ डिमांड नोटीस ऑफ टू द बॉरोवर टू पे द मनी विदिन द 16 डेज. ठीक आहे, 60 डेजचं जे काही आहे पजेशन घेण्याच्या आधी सेक्शन 13(2) नुसार ते काही बँक जे आहे डिमांड नोटीस पाठवते. सेक्शन 13(2) मध्ये काय आहे, डिमांड नोटीस पाठवते बँक. कोणाला, जो कोणी बॉरोवर आहे त्याला ती डिमांड नोटीस पाठवली जाते. ठीक आहे, की तुम्ही लोन ती आहे जी आहे ती अमाऊंट आहे ती तुम्ही रीपे करून टाका. ठीक आहे, फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट. ठीक आहे, जी काही रिसिप्टची डेट तुम्हाला ज्या दिवसापासून पोचली किंवा त्या रिसिप्टची डेट मेन्शन केली असेल तिथून ती 60 दिवसांपासून, मग ती रिसिप्टची डेट ज्या दिवशी तुम्हाला जी रिसिप्ट ज्या दिवशी बनवली, ज्या दिवशी तुम्हाला ही रिसिप्ट पोचली तिथून पुढे 60 दिवस काउंट केले जातात. म्हणजे एक्झॅक्टली तुम्ही जर 60व्या दिवशी जर प्लॅन करत असाल विद्यार्थी मित्रांनो की ते लोन आपल्याला 60व्या दिवशी आपण त्याच्यावर ॲक्शन घेऊ. ठीक आहे, त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला स्टॅट्युटरी नोटीस आहे. ठीक आहे, ही काय आहे, कायदेशीर नोटीस पाठवण्यात आलेली आहे. बॉरोवर कॅन नॉट ट्रान्सफर, बॉरोवर जो आहे ज्याने कोणी लोन घेतलेला आहे ती प्रॉपर्टी, कोलॅटरल ॲसेट जी प्रॉपर्टी आहे ती ती विकू शकत नाही. एकदा जर तुम्हाला डिमांड नोटीस जर बँकेने तुम्हाला देऊन टाकली तर तुम्ही त्याचं ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी करू शकत नाही, ती कोणाला तुम्ही विकू शकत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आफ्टर रिसिविंग द नोटीस द बॉरोवर सेल्स ऑर ट्रान्सफर्स द प्रॉपर्टी देन देर इज अ प्रोव्हिजन ऑफ पनिशमेंट. जर समजा तुम्ही तसं केलं, जरी तुम्हाला डिमांड नोटीस पाठवली बँकेने आणि तुम्ही त्याच्यानंतर तुमची प्रॉपर्टी ट्रान्सफर केली, विकून टाकली, तर मग त्यानुसार कायदेशीर तुम्हाला बघा इम्प्रिजमेंट मिळणार आहे. किती, 1 वर्षाचं किंवा फाईन किंवा दोघं गोष्टी. 1 वर्षाचं इम्प्रिजमेंट मिळेल किंवा तुम्हाला फाईन भेटू शकतं किंवा दोघं गोष्टी तुम्हाला मिळू शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बघा समजा सेक्शन 13 बघा, नंतर पुढचा जो इम्पॉर्टंट सेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 13(3)(a), इफ द बॉरोवर रेजेस द ऑब्जेक्शन टू द नोटीस ऑफ पोजेशन. बॉरोवरकडे काय आहे, मग बॉरोवरला एक 15 दिवसाचा जे काही आहे तो ग्रेस पिरियड आहे, त्याला नोटीस मिळाली तर त्या नोटीसच्या अगेन्स्ट बॉरोवर त्या पोजेशनच्या नोटीसला तो काय करू शकतो, ऑब्जेक्शन रेज करू शकतो किंवा तो त्या बँकेला तो रिक्वेस्ट करू शकतो की ठीक आहे मी तुम्हाला जे काय आहे काही मला वेळ द्या, मी तुमचं लोन रिपे करून टाकेल, किंवा तो काहीतरीचा काही त्रुटी असतील त्या नोटीसमध्ये तर त्या अनुषंगाने तो त्यांना ऑब्जेक्शनसुद्धा रेज करू शकतो. पण मग हे ऑब्जेक्शन रेज तो केव्हा करणार आहे, कारण की डिमांड नोटीस जी आहे ती टोटल 60 डेजमध्ये आहे आणि इन्क्लुडिंग 60 डेज हे 15 जे दिवस आहेत त्याच्यामध्ये पकडले जातात. म्हणजे तुम्हाला जर ऑब्जेक्शन रेज करायचं असेल तर तुम्ही 45व्या दिवशी ॲट लास्ट तुम्ही करू शकता. ठीक आहे, तुम्ही जर असं केलं की तुम्हाला 60 डेजची डिमांड नोटीस पाठवली आहे आणि तुम्ही 60 डेजच्या दिवशी तुम्ही जर ते ऑब्जेक्शन रेज करताय तर विद्यार्थी मित्रांनो ते तुमचं नल अँड वॉइड बँक ठरवून देईल. ठीक आहे, तुम्ही म्हणजे त्यांचा म्हणणं असेल की तुम्ही 60+15 म्हणजे तुम्ही 75 डेजचा तो प्लॅन करताय. ठीक आहे, डिमांड नोटीस जी आहे सेक्शन 13(2) नुसार दिली जाते ती फक्त 60 डेज इन्क्लुडिंग द तुमचा ऑब्जेक्शन रेज जो पिरियड आहे 15 डेजचा तो इन्क्लुडिंग तो 60 डेजचा असतो. ते प्रामुख्याने लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आधी बघा, आधी फक्त 7च दिवसांत दिले जात होते, पण मात्र आता जे नवीन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 15 डेजचं जे काय आहे सेक्शन 13(3)(a) नुसार बॉरोवरला ऑब्जेक्शन रेज करण्याचं जे काय आहे ते तुम्ही अधिकार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याचं तो जे काय आहे तो त्याचं म्हणणं त्याच्यामध्ये मांडू शकतो. बट इफ द बॉरोवर फेल्स टू पे द ड्यूज, बघा बॉरोवर तरी ते
जर ड्यू तो पे करू शकला नाही तर ही कॅन राईट टू द बँक मेकिंग द रिप्रेझेंटेशन दॅट ही कॅन नॉट पे विदिन द 60 days. तेच तो जर समजा तो देऊ शकत नसला तर मग ते 60 दिवसाचं ऑब्जेक्शन रेज करून ते बँकेकडे रिक्वेस्ट करू शकतो किंवा ऑब्जेक्शन रेज करू शकतो. ठीक आहे. मग जर समजा बँक जी काय बँक किंवा फायनान्शियल जी काही इन्स्टिट्यूशन असेल आणि तिने ते ॲग्री जे काही तिने आहे ते ॲग्री केलं, ठीक आहे, ॲग्री करू शकतं किंवा ती रिजेक्टही होती. ज्या कस्टमरची बॉरोवरची जी काही जी आहे ती ॲप्लिकेशन ते ॲग्री करू शकतात किंवा ते रिजेक्टही करू शकतात. ते बँकच्या डिस्क्रिप्शन पॉवरवरती डिपेंड आहे. ठीक आहे. मग पुढे बघा बँक जे आहे बँकने जर समजा ते ॲप्लिकेशन आपलं रिजेक्ट केलं तर बँक टेक एनी ॲक्शन प्रिस्क्राईब अंडर द सेक्शन 13(4). मग जर समजा त्यांनी रिजेक्ट केलं तर बँक कोणतीही ॲक्शन घेण्यासाठी ती काय आहे रेडी असणार आहे सेक्शन 13(4) नुसार. बघा मग पुढे जर आपण गेलो मेजर्स अंडर द इश्युअन्स ऑफ डिमांड नोटीस. मग मेजर्स काय मेजर्स आहेत डिमांड नोटीसनुसार सेक्शन 13(4) मध्ये काय मेजर्स दिलेले आहेत डिमांड नोटीसच्या अगेन्स्ट. बघा इफ द बॉरोवर किंवा गॅरेंटर जेणे कोणी लोन घेतले बॉरोवर जो गॅरेंटर और द मॉर्गेजर fails to pay the amount mentioned in the demand notice and discharge his liability in a full within the stipulated 16 days as per the notice 60 days prior to the reckoned from the date of service. ठीक आहे. बघा याचं पूर्ण म्हणणं काय आहे. टेक द पोजेशन. बघा जर समजा बँकेने जे रिजेक्ट केलं मग त्याच्यानंतर काय होईल तर बँक जे आहे डिमांड नोटीस नंतर त्या प्रॉपर्टीचं ते पोजेशन घेऊ शकतात. ठीक आहे. प्रॉपर्टीचं पोजेशन घेतील. ठीक आहे. जर समजा बॉरोवरने ते लोन जर रिपे नाही केलं, इंटरेस्ट पे केला नाही, काहीच केलं नाही, ॲक्शन काहीच केली नाही, इन्स्टॉलमेंटची काही इंटरेस्ट पण पे केला नाही, बॉरोवरची काही प्रिन्सिपल अमाऊंट आहे ते पण दिलं नाही, तर मग सेक्शन 13(2) नुसार त्यांनी पोजेशनची जी नोटीस दिली होती ती योग्य ठरेल आणि त्या आपल्या प्रॉपर्टीचं ते पोजेशन घेऊ शकतात. ठीक आहे. मग पोजेशन कोणत्या गोष्टीमध्ये त्यांना घ्यायला लागेल हायपोथिकेशन आणि मॉर्गेजर या दोघांमध्ये ते काय जे आहे ते पोजेशन घेणार आहेत आपल्या कोलॅटरल ॲसेटचं. ठीक आहे. त्याच्यानंतर मग टेक ओव्हर द मॅनेजमेंट किंवा दुसरा काय पर्याय आहे त्यांच्याकडे जे काही समजा इथं आपला जो काही साखर क्लास आहे जर अशा क्लासच्या बाबतीत असेल तर मग ते काय त्या क्लासचं पूर्णपणे मॅनेजमेंट त्यांच्याकडे हातात घेतील आणि ते क्लास स्वतः चालवायला घेतील. ठीक आहे. आणि त्याच्यातून त्यांचं जे काही अमाऊंट आहे ते रिकवर करण्याचा ते प्रयत्न करतील किंवा अपॉइंट एनी पर्सन ऑर ॲज अ मॅनेजर किंवा एखादा पर्सनला त्या क्लासवरती असं ह्या क्लासच्या गोष्टीमध्ये किंवा एखादी कंपनी असेल तर तिथे ते मॅनेजर म्हणून त्याला एखाद्या पर्सनला अपॉइंट करतील आणि त्याला ते चालवायला देतील आणि त्याच्या अनुषंगाने त्यांची जे काही मॅनेजमेंटनुसार ते जे काही लोन अमाऊंट आहे ते रिकवर करण्याचा ते प्रयत्न करतील. विद्यार्थी मित्रांनो बघा पुढे जाऊया आपण. मग डिफॉल्ट ऑफ 60 days पिरियड आहे. 60 पिरियड जो डिमांड नोटीसचा जो काही पिरियड आहे तो 60 days आहे. इफ द बॉरोवर कॅन नॉट पे द अमाऊंट विदिन 60 days देन व्हॉट कॅन द बँक अँड फायनान्शियल डू. जर 60 दिवसानंतरही तुम्ही जर त्या लोनचं काहीच देत नसाल, प्रिन्सिपल देत असाल, इंटरेस्ट देत असाल तर मग बँकेकडे काय ॲक्शन घेण्याची आहे तर तुमची पोजेशन जी काही प्रॉपर्टी आहे ते सिक्युर्ड ॲसेट त्यांच्याकडे ते पोजेशनमध्ये घेतील. ठीक आहे. आणि मग त्या पोजेशनची जी नोटीस आहे बघा पोजेशनची जी नोटीस आहे ती 7 दिवसांमध्ये बघा पोजेशनची जी नोटीस आहे ते 7 दिवसांच्या आतमध्ये जर बँकेने पोजेशन घेतलं तर मग ते 7 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये 2 न्यूजपेपरमध्ये याची न्यूज तुम्हाला द्यावी लागणार आहे. एक इंग्लिश लँग्वेजच्या न्यूजपेपरमध्ये आणि एक व्हर्नॅक्युलर लँग्वेजच्या न्यूजपेपरमध्ये ही न्यूज तुम्हाला सर्क्युलेट करावं लागणार आहे पोजेशनविषयीची. ठीक आहे. म्हणजे ज्या लोकॅलिटीमध्ये हा जो काही घर आहे किंवा काही कंपनी असेल ते त्या एरियामध्ये जी भाषा जास्त करून बोलली जाते त्या लँग्वेजमध्ये ते न्यूजपेपरमध्ये ती न्यूज त्यांना द्यावी लागणार आहे. ठीक आहे. तेच इथं म्हटलेलं आहे की पब्लिशिंग द पोजेशन नोटीस जी पोजेशनची नोटीस आहे विदिन द 7 days फ्रॉम द डेट ऑफ टेकिंग द पोजेशन इन 2 लीडिंग न्यूजपेपर्स इंग्लिश आणि व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये त्यांना ती द्यावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अपील टू द डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. मग बघा मग याचं सगळं पोजेशन झालं मग याच्यानंतर मग जर बॉरोवरकडे काय ऑप्शन शिल्लक राहतात. ठीक आहे. एकदा प्रॉपर्टीचं पोजेशनही झालं त्यानंतर बॉरोवरकडे काय ऑप्शन आहेत बघा. बॉरोवर कोणाकडे जाऊ शकतो तर अपील टू द डेट रिकव्हरी ट्रिब्युनल. डेट रिकव्हरी ट्रिब्युनल म्हणजे काय असे एक स्पेशलाइज कोर्ट असतात विद्यार्थी मित्रांनो. जसं आपलं सिव्हिल कोर्ट्स किंवा क्रिमिनल कोर्टसाठी जे आपले म्हणजे कोर्ट्स आहेत. ठीक आहे. तसं इथं फायनान्शियल गोष्टींसाठी हे डेट स्पेशल कोर्ट्स असतात. त्याला डेट रिकव्हरी ट्रिब्युनल असं म्हटलं जातं. तुम्ही एक सोप्या भाषेत त्याला लक्षात ठेवा की स्पेशल कोर्ट्स आहेत जिथे या सुनावणी चालू असतात. ठीक आहे. ॲज पर द बघा मग त्याच्यामध्ये काय दिलेले बघा मग तुम्ही डेट रिकव्हरी ट्रिब्युनलकडे जाण्यासाठी तुमचं म्हणणं जे काही आहे त्याच्या पोजेशनच्या अगेन्स्ट तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला 45 डेजचा टाईम पिरियड दिलेला आहे. पोजेशन झाल्यानंतर बघा विदिन द 45 days फ्रॉम द डेट ऑन विच
द मेजर वॉज टेकन. ठीक आहे, जर तुमचं पोझिशन झालं असेल त्या गोष्टीचं त्याच्या 45 दिवसाच्या आत तुम्ही तिथे जाऊन त्या डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडू शकतात. ठीक आहे, जे काही तुम्ही ॲसेट त्यांच्याकडे त्यांनी घेऊन घेतलेलं आहे तुमचं. ठीक आहे, इफ द बॉरोवर इज नॉट हॅपी विथ द डिसिजन DRT, जर समजा DRTने काही डिसिजन दिलं, डेट रिकव्हरी ट्रिब्युनलने तुमच्या अगेन्स्ट डिसिजन दिलं, जे तुमचं म्हणणं होतं, जे बॉरोवरचं जे म्हणणं होतं ते त्यांनी जे काही मान्य केलं नाही आणि तुमच्या अगेन्स्ट त्याचा रिझल्ट गेला, तर मग तुम्हाला बघा, तुम्हाला कुठे काय दुसरा काय पर्याय आहे बघा. दुसरा काय पर्याय आहे, DRATकडे तुम्ही जाऊ शकतात विदिन द 30 डेज. मग त्याच्यानंतर ते काही डिसिजन नंतर तुम्ही 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही DRATकडे तुम्हाला जावं लागणार आहे. डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनल याच्यावरची एक संस्था. ठीक आहे, डेट रिकव्हरी अपिलेट ऑथॉरिटी, अपिलेट ट्रिब्युनल. ठीक आहे, याच्यावरचं सर्वोच्च. ठीक आहे, मग त्याच्यासाठी बघा, जर समजा तुम्ही DRATमध्ये जाताय तर DRATमध्ये जाण्यासाठी एवढं काही सोपा मार्ग नाही आहे. त्यांचं म्हणणं काय बघा, त्यांनी एक लिमिटेशन घालून दिलेलं आहे. काय लिमिटेशन आहे बघा, द बॉरोवर डिपॉझिट्स 50% ऑफ द अमाऊंट क्लेम्ड इन द नोटीस. जे काही नोटीसमध्ये जी अमाऊंट क्लेम केली होती बँकेने त्याच्या जी काही 50% जी लोनची अमाऊंट आहे ती तुम्हाला पहिले DRATमध्ये तुम्हाला आधी ती भरावी लागणार आहे आणि त्याच्यानंतरच तुमची जी काही अपील आहे ती जी काही आहे ती ऐकली जाईल. ठीक आहे, DRATमध्ये. तर मग ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. वेन अ बॉरोवर फाइल्स अन अपील कॅन नॉट बी एंटरटेन अनलेस बॉरोवर डिपॉझिटचं 50%. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जी काही नोटीसमध्ये जी अमाऊंट मेन्शन केलेली आहे त्याच्या 50% DRATमध्ये फी जी काही पूर्ण फी आहे, जी काही अमाऊंट आहे ती करणार, त्याच केसमध्ये तुमची जी आहे ती सुनावणी ती ऐकली जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर मग पुढे जर आपण गेलो विद्यार्थी मित्रांनो, मग त्याच्यानंतर तुमचं हाच जो मी तुम्हाला जे आपण जे बघितलं त्याचा हा NPA अकाउंट झाल्यानंतर जी काही सिस्टमॅटिक वेनं जी काही प्रोसिड चालते त्याची ही प्रोसिडिंगची पूर्णपणे माहिती दिलेली आहे की डिमांड नोटीस सेक्शन 2 नुसार पाठवली जाते, 60 दिवसांची असते. त्याच्यानंतर मग ऑब्जेक्शन रेज करण्यासाठी तुम्हाला 15 दिवस असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर मग ते ऑप्शन तुम्ही घेतल्यानंतर मग त्याच्यानंतर जर त्यांचं मान्य नाही केलं तुमचं जर जे काही म्हणणे असेल ते ऑब्जेक्शन रेज केलं ते तुम्ही ते जर बँकेने जर मान्य केलं नाही तर मग त्यांना पोजेशन घेतलं जातं डिमांड नोटीसनुसार. नंतर मग ते पोजेशनची नोटीस घेतल्यानंतर 7 दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला न्यूजपेपरमध्ये त्याला सर्क्युलेट केलं जातं. त्याच्यानंतर मग तुमचं जर म्हणणं असेल तर मग तुम्ही DRATकडे मांडू शकतात. DRTमध्ये तुम्हाला 45 डेचा गॅप आहे. ठीक आहे, 45 डेचा पिरियड तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर तिथंही तुम्हाला म्हणणं तुमच्या अगेन्स्ट रिझल्ट गेला असेल तर तुम्ही DRATमध्ये जाऊ शकता, डेट रिकव्हरी अपिलेट ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकता 30 दिवसांच्या आतमध्ये. त्याच्यानंतर आता इम्पॉर्टंट जे काय माझ्या आहे, प्रॉपर्टीज एकदा पोजेशन झालं, सर्व गोष्टी झालं, सर्व रिझल्ट तुमच्या अगेन्स्ट गेलेत, त्याच्यानंतर मग सेल कशा प्रकारे चालणार आहे. ठीक आहे, त्या प्रॉपर्टीचं ऑक्शनिंग कसं होणार आहे हे इम्पॉर्टंट आहे विद्यार्थी मित्रांनो, ते आपण बघूया. ठीक आहे, तर बघा मग प्रोसेस. आता आपल्याला जी काही प्रॉपर्टी आहे, कोलॅटरल ॲसेट त्यांच्याकडे जमा आहे, तर ते त्यांना सेल करून त्यांचे जे काही अमाऊंट आहे ते रिकवर करणार आहेत. प्रोसेस काय असणार आहे बघा, सेल नोटीसची बघा, सेलची नोटीस आहे ती सुद्धा त्यांना द्यावं लागणार आहे. पण सेल नोटीससाठी जो काही आहे प्राईम पिरियड जो आहे तो 30 दिवसांचा आहे बघा. इफ द सेल इज बिंग इफेक्टेड बाय द आयदर इन्व्हायटिंग द टेंडर्स इन्व्हाइट केले जातील फ्रॉम द पब्लिक. ठीक आहे, और होल्डिंग पब्लिक ऑप्शन किंवा पब्लिकच्या समोर सर्व जे काही ऑप्शनिंग पद्धत केली जाणार आहे. ऑथराइज ऑफिसर्स हॅज टू एन्श्योर दॅट, म्हणजे जो काही ऑथराइज ऑफिसर असेल त्याला काय एन्श्योर करणार आहे बघा, बॉरर इज सर्व्ड अ नोटीस 30 डेज फॉर द सेल मुव्हेबल ॲसेट्स. ठीक आहे, जे काही ॲसेट त्यांच्याकडे कोलॅटरल आपण जे पार्क केलेलं आहे अशा बॉरोवरला त्याला सेल नोटीसची 30 दिवसांची त्याला सेल नोटीस देणार आहे की आम्ही तुझी प्रॉपर्टी जी आहे ती आम्ही विकणार आहोत. ठीक आहे, त्यामध्ये बघा, इफ द पब्लिक नोटीस ऑफ सेल इज गिवन टू म्हणजे जी काही नोटीस आहे, सेल नोटीस जी आहे ती सुद्धा 2 न्यूजपेपरमध्ये त्याला द्यावी लागणार आहे. एक इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि एक व्हर्नॅक्युलर लँग्वेजमध्ये, जी जिथं जास्त बोलली जाते त्या एरियामध्ये जिथं आपली प्रॉपर्टी असेल त्या केसमध्ये, तर तिथं आपल्याला ती नोटीस आपल्याला ती 2 न्यूजपेपरमध्ये सर्क्युलेट करणार आहे. आणि सेल नोटीस ही 30 दिवसांची असणार आहे. 30 दिवसाची नोटीस ही आपल्याला त्या जो काही कोलॅटरल ॲसेट ज्याचा मालकीचा आहे, बॉरोवरचा आहे, त्याला ती बँकेला द्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर बघा पुढे, इफ द फर्स्ट जगा समजा फॉर एक्झाम्पल असंही होऊ शकतं, जर समजा जे काही पाहिजे तसे टेंडर इन्व्हाइट झाले नाही, आलेच नाही, ते जे काही सेल किंवा जे काही ऑप्शन ठेवलं होतं बँकेमध्ये त्यांनी त्या प्रॉपर्टीसाठी, तर ते कोणी त्यांना परचेस केलं नाही. मग पहिलं जर सेल असेल ते जर फेल्ड झालं तर मध्ये दुसरं आणि तिसरं हे पण अरेंज करू शकतात. ठीक आहे, सेकंड ऑप्शन करू शकतात, थर्ड ऑप्शन करू शकतात, बँकेकडे आहेत. मग त्या केसमध्ये
सेल जी नोटीस आहे ती 30 दिवसांची न ठेवता बॉरोवरला ही 15 दिवसाचीच ठेवली जाते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नॉट लेस दॅन द 15 डेज. 15 दिवसाची जी सेल नोटीस असते, सेकंड किंवा थर्ड टाईम जे काही प्रॉपर्टीचं ऑप्शनिंग चालतं त्यावेळेस मात्र 15 दिवसाची सेल नोटीस ही बॉरोवरला दिली जाते. त्याच्यानंतर बघा सेल नोटीस जी आहे 30 दिवसांची होती. मग त्याच्यासाठी जे इंटरेस्टेड बिल्डर्स असतात, जे कोणी पार्टिसिपेट करणार असाल, ते सील्ड एन्व्हलपमध्ये त्यांची जी काही अमाऊंट असेल त्या प्रॉपर्टीसाठी जे त्यांनी व्हॅल्युएशन करून जी काय अमाऊंट त्यांना वाटत असेल की या प्रॉपर्टीचं एवढं व्हॅल्युएशन आहे आणि आपण एवढी बिल्ड लावायला पाहिजे ना, त्याचं सील्ड एन्व्हलपमध्ये ती अमाऊंट ती मेन्शन करून ती याच्यामध्ये ते देऊन टाकत असतात. आणि मग त्याच्यानंतर बघा अलॉंग विथ द बीड आणि दे मस्ट ऑल्सो डिपॉझिट द सर्टन पर्सेंटेज. त्यांना काही त्या ऑप्शनिंगमध्ये पार्ट करायचं असेल तर सर्टन अमाऊंट त्यांना बँकेसोबत ती रिझर्व ते पार्क करावी लागत असते. बऱ्यापैकी आता जर प्रॅक्टिकली जर बघितलं तर ही ऑनलाईन चालत असते विद्यार्थी मित्रांनो. हा जे आहे बऱ्यापैकी जी प्रॉपर्टी ऑप्शनिंग आहे ते ऑनलाईन पद्धतीने बिडिंग सिस्टम वगैरे चालत असतं. पण आपण आता एन्व्हलप ज्या पद्धतीने जे बघतोय तर ही पण प्रॉमिनंट आहे बघा. This amount differs across the banks and refundable if the वन withdrawals. आणि जी काही तुम्ही अमाऊंट ॲज अ सिक्युरिटी म्हणा ॲज अ सर्टन पर्सेंटेज जी रिझर्व करताय बँकेमध्ये ती तुमची काय असणार आहे, ती तुम्हाला रिफंडेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मग ज्याच्यानंतर ज्याच्या कोणाची जी बीड जीची हायेस्ट अमाऊंट असेल त्या सील्ड एन्व्हलपमध्ये त्याला ते जे प्रॉपर्टी आहे ती त्याला मिळून जात असते विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, आणि बँकेने जर समजा त्या प्रॉपर्टीमधून जर समजा 50 करोडचं लोन होतं आणि जर समजा बँकेने जर 80 करोड त्या बिडिंग प्रोसेसमधून जर समजा प्रॉपर्टीचं काही कालांतराने जर समजा या प्रोसेसमध्ये काही वेळ गेला आणि त्याच्यानंतर सर्टन त्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन वाढलं आणि ती प्रॉपर्टी जर सोल्ड आउट करून 80 करोड जर कमवले तर राहिलेले जे एक्स्ट्रा पैसे जे आहेत 30 करोड हे जे बॉरोवर आहे त्याला ते रिटर्न केले जातात. ठीक आहे, बँकेला जे काय आहे त्यांचं राहिलेली जेवढी अमाऊंट बाकी होती तेवढीच ती अमाऊंट ते घेत असतात. जनरली ते जे प्रॉपर्टी आहे जनरली ते स्वस्तामध्येच विकण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना लवकरात लवकर ती प्रॉपर्टी जी आहे ती सोल्ड आउट करून त्याचे पैसे त्यांना ते आहेत ते रिकामे करायचे असतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, मग बघा जो कोणी जी बीड जिंकतो, ज्याची कोणाची हायेस्ट बीड असेल त्यांनी बीड जिंकल्यानंतर त्याला काय आहे बघा, त्यांनी जी अमाऊंट परचेस केलेली जी अमाऊंट आहे त्या प्रॉपर्टीचं त्याला 25% जे पैसे आहेत ते इमिजिएटली त्यांना बँकेकडे द्यावे लागणार आहेत बघा. 25% ऑफ युअर बीड अमाऊंट जी आहे ती त्यांना परचेस कन्फर्म करण्यासाठी ते बँकेला द्यावं लागतील. आणि राहिलेले जे 75% जे परचेस केलेले जे काही कोलॅटरल आहे ते 75% जी अमाऊंट आहे ती त्यांना परचेस केल्याची जी 75% अमाऊंट आहे ती किती दिवसात द्यायची आहे, तर रिमेनिंग अमाऊंट त्याला ती 15 दिवसात त्याला ती कंप्लीट करायची आहे, ती त्यांना द्यायची आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण इम्पॉर्टंट यामध्ये जर आता ही अशा प्रकारे सेल चालत असं विद्यार्थी मित्रांनो. बघा रिकव्हरी आपण बघितलं, डिमांड नोटीस पोझिशन आपण कसं घेतलं गेलं, त्याच्यानंतर आपण शेवटी जो बघितला सेल नोटीस बघितलं, सेल कसं करता येईल आणि त्याचं प्रॉपर्टीचं ऑप्शनिंग कसं होणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे बघा की इम्पॉर्टंट यामध्ये काय काय सेक्शन आहेत. हे जे आपण पूर्ण जे चॅप्टर बघितलं यामध्ये काय काय इम्पॉर्टंट सेक्शन्स आहेत, टाईम पिरियड्स काय आहेत हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे, हे परीक्षेच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट आहे बघा. 60 डेजची काय आहे तर ती बघा ती नोटीस बिफोर द पोझिशन आहे, ती सेक्शन 13(2) मध्ये दिली गेली आहे. त्याच्यानंतर असिस्टन्स ऑफ चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट. बघा एखादी प्रॉपर्टी आहे आणि ती जर जनरली बँक स्वतः जात नाही आहे, बँक जी प्रॉपर्टी असेल फॉर एक्झाम्पल ह्या जर क्लासच्या आपण जर एक्झाम्पल आपण कॅरी केलं विद्यार्थी मित्रांनो, तर या प्रॉपर्टीचं जे काय आहे खाली जर त्यांना जर बँकेत त्यांना जर पोझिशन हवं असेल तर त्यांना आधी ही प्रॉपर्टी पूर्णपणे खाली करावं लागणार आहे. मग त्या खाली करण्याचं जे काम आहे ते कोणाकडनं तरी करून घ्यावं लागणार आहे. त्याच्यासाठी कोण डिपेंड आहे बघा, चीफ मेट्रोपॉलिटन जे काही मॅजिस्ट्रेट असणार आहेत किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट असणार आहेत ते हे काम करतात. ठीक आहे, जनरली ते 1 महिन्याचा टाईम देत असतात आणि 1 महिन्याचा टाईम जो आहे तो एक्स्ट्रा वाढून मिळत असतो आणि त्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये ते जे काही प्रॉपर्टीज ते खाली करून ते पोझिशन घेऊ शकतात विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, नंतर मग ॲप्लिकेशन टू DRT जर समजा तुम्हाला DRTमध्ये जर ॲप्लिकेशन करायचं असेल प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट पोझिशनच्या नोटीच्या अगेन्स्ट तर तुम्हाला तो सेक्शन आहे, तो सेक्शन किती आहे, सेक्शन 17 आहे. आणि हा जो असिस्टन्स बाय चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट आणि डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट इन टेकिंग द पोझिशन याचा सेक्शन 14 आहे विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन लक्षात ठेवा, सेक्शन हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एकदम इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर अपील अगेन्स्ट DRT जो DRAT जर DRTचं जर तुम्हाला जर काही डिसिजन आहे ते आवडलं नसेल, तुमच्या अगेन्स्ट असेल, तुम्हाला जर डिसिजन ते पटलं नसेल तर तुम्ही DRATमध्ये फाईल करणार आहे, डेप्ट ट्रिब्युनल अपिलेट ट्रिब्युनलमध्ये. त्याचा सेक्शन आहे बघा, बाय डिपॉझिटिंग द 50% अमाऊंट जी काही लोन परचेसची अमाऊंट आहे त्याच्या 50% जी अमाऊंट आहे तुम्हाला पे करावं लागणार आहे DRATमध्ये. मग तो सेक्शन आहे तो सेक्शन 18 आहे विद्यार्थी मित्रांनो. सेक्शन इम्पॉर्टंट आहेत या स्लाईडवरचे, देन टू द पॉईंट आहेत आणि हे सेक्शन खूपच इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे
इम्पॉर्टंट टाईम पिरियड्स काय काय आहेत विद्यार्थी मित्रांनो. टाईम पिरियड्समध्ये जर बघितलं बघा, नोटीस बिफोर द पोजेशन, एखाद्या प्रॉपर्टीचं पोजेशन जर घेण्याच्या आधी जी नोटीस आहे ती किती दिवसांची आहे. डिमांड नोटीस ती 60 डेजची आहे. ठीक आहे, किती दिवसांची आहे विद्यार्थी मित्रांनो, 60 डेजची आहे. आणि रिप्लाय बाय द बँक टू ऑब्जेक्शन रेज बाय द बॉरोवर. मग जर समजा तुम्हाला या पोजेशन नोटीसच्या अगेन्स्ट तुम्हाला काही ऑब्जेक्शन रेज करायचं असेल, रिक्वेस्ट रेज करायची असेल, त्याच्यासाठी टाईम पिरियड हा फक्त 15 दिवसांचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर बघा पुढच्या स्टेप्समध्ये, बॉरोवर कॅन अप्रोच द DRT. DRTमध्ये जाण्यासाठी, डेट रेग्युलेटरी ट्रिब्युनलमध्ये जाण्यासाठी तुम्हाला अगेन्स्ट द पोजेशन ऑफ द प्रॉपर्टी तुम्हाला 45 डेज आहेत. आणि DRATमध्ये जाण्यासाठी बघा, जर समजा तुम्हाला DRTचा डिसिजन जर तुमच्या अगेन्स्ट असेल, तुम्हाला जर DRATमध्ये जायचं असेल तर तुम्हाला टाईम पिरियड किती लागणार आहे, तर तो टाईम पिरियड दिलेला आहे बँकेने तुम्हाला 30 डेजचा टाईम पिरियड दिला आहे सर्फेसी ॲक्ट 2002 मध्ये. बघा, नोटीस बिफोर द सेल, मग त्या प्रॉपर्टीचं जर ऑप्शन करायचं असेल, सेल करायचं असेल, तर ती नोटीस जी बँक देणार आहे तुम्हाला ती 30 डेजची असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट जे काही बीड असेल, फर्स्ट ज्या वेळेस सेल करण्याचे जे त्यांचं ऑप्शन असेल त्यावेळेस तुम्हाला 30 दिवसांचे जो काही ती सेल नोटीस देणार आहेत. जर समजा फर्स्ट टाईम जर फेल झाले ती ऑप्शनिंग, तर सेकंड आणि थर्ड किंवा फोर्थ टाईम वेळेस त्यावेळेस नोटीसचा जो टाईम पिरियड असेल तो फक्त 15 दिवसांचाच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि पिरियड ऑफ द बॅलन्स पेमेंट, ठीक आहे, 75% ऑफ द बायर ॲसेट्स 15 डेज. जे काही तुम्ही सेल नोटीस जी काय आहे, जे तुम्हाला जर समजा तुम्ही जी बिड लावली आणि ती बँकेने ॲक्सेप्ट केली, त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे ती 25% अमाऊंट आहे ती इमिजिएटली पे करायची. आणि राहिलेली जी 75 तुम्ही लोन परचेस केलेली अमाऊंट आहे ती तुम्हाला राहिलेल्या 15 दिवसात ती जे आहे ती बँकेला जमा करायची विद्यार्थी मित्रांनो. हे आपण काही सेक्शन्स बघितले, त्याच्यानंतर हे टाईम पिरियड्स बघितले. त्या शेवटच्या 2 स्लाइड्स खूपच इम्पॉर्टंट आहेत. हा पूर्णपणे एकदम खूपच असा कन्सेप्च्युअल आणि खूप छान टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो. समजून तुम्ही जर वाचण्यात घेतला तर तुम्हाला तो अवघड जाऊ शकतो, पण जर तुम्ही माझं हे पहिला पार्ट आणि दुसरा पार्ट जर व्यवस्थित तुम्ही मन लावून बघितला विद्यार्थी मित्रांनो, तर हे तुमचा एक्झाममध्ये कोणताच क्वेश्चन चुकणार नाही, अशी मी तुम्हाला शाश्वती देतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. हा जो टाईम पिरियड आहे किती दिवसांचा आहे, तो 15 दिवसांचा आहे. बघा, पुढे जर आपण गेलो, मग बघा कोऑपरेटिव्ह बँक ज्या आहेत, पुढे जर सगळ्यात इम्पॉर्टंट बघा काय आहे, तर सर्फेसी ॲक्टमध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा सांगितले आहे की कोऑपरेटिव्ह बँकसुद्धा कशाच्या अंडर आहेत, तर सर्फेसी ॲक्ट त्या कोऑपरेटिव्ह बँक्सवर सुद्धा ॲप्लिकेबल आहे. आणि NBFC कॅन इनिशिएट द रिकव्हरी इन 20 लाख रुपये. जे त्यांचा समजा NBFCला सुद्धा तुम्ही NBFC सुद्धा काय आहे, नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनीसुद्धा ज्या आहेत ते सर्फेसी ॲक्ट लावू शकतात. 20 लाखचं काही लोन असेल, डिफॉल्ट जर असेल त्यासाठी सर्फेसी ॲक्टचा यूज करू शकतात. फक्त जी काही NBFCची ॲसेट साईज आहे ती ॲसेट साईज मात्र 100 करोडच्या वरती असली पाहिजे. 100 करोड किंवा 100 करोडच्या वरती असली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. त्या केसमध्ये त्या अशा मोठ्या NBFCला हा जो सर्फेसी ॲक्ट आहे तो देऊ शकता, असं पूर्णपणे स्टेटमेंट जे आहे फायनान्स मिनिस्टरनं दिलेलं आहे. ठीक आहे. आणि कोऑपरेटिव्ह बँक्सला सुद्धा सर्फेसी ॲक्टमध्ये जे आहे ते ठेवलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं हे पूर्णपणे म्हणणं आहे. ठीक आहे. बघा 6 मे 2020ची ही न्यूज आहे. ठीक आहे. या काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. बघा, हा जो टॉपिक होता खूप छान टॉपिक होता, फर्स्ट पार्ट. आणि काल आपण फर्स्ट पार्ट बघितला, आज आपण त्याचा सेकंड पार्ट बघत आहोत. जर तुम्हाला यामध्ये पूर्णपणे व्यवस्थित बघा विद्यार्थी मित्रांनो, काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेजमध्ये पिंग करू शकता, मला विचारू शकता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कालच आपली जी काही बॅच आहे 10 मार्च 2026ला स्टार्ट झालेली बँकेची, ठीक आहे, IBPS एक्झाम कंडक्ट करते त्यासाठी. आणि मेनली जी काही आपण दृष्टीने बघतोय RBIसाठी फोकस जी आहे ती बॅच लॉन्च केलेली आपण. क्लासमध्ये आफ्टरनूनची बॅच आहे, त्यामध्ये तुम्हाला कॉन्ट, रिझनिंग, इंग्लिश आणि जनरल अवेअरनेस हे सब्जेक्ट्स शिकवले जातात. एकदा जर तुम्ही ॲडमिशन घेतलं तर हे ॲडमिशन तुमचं पूर्णपणे लाईफ टाईम ॲडमिशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. एकदा तुम्ही वन टाईम तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे. 1 वर्षाचा तुम्ही 6 महिन्यात पूर्ण तुमची बॅच कंप्लीट होईल. त्याच्यानंतर तुम्ही जो काही वेळ देणार, जेवढा तुम्ही जास्त वेळ देणार तेवढं तुमचं लवकर सिलेक्शन होण्याची चान्सेस असेल विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर तुमचं ॲडमिशन हे लाईफ टाईम असणार आहे. कालपासून डेमो लेक्चर्स चालू झालेले आहेत. तुम्ही डेमो लेक्चर्स तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही कोणत्याही फॅकल्टीचं केव्हाही कोणत्याही, आमच्या दिवसभरात 4 बॅचेस चालतात, त्यामध्ये कोणत्याही बॅचेसला तुम्ही जाऊन त्याचं डेमो लेक्चर्स तुम्ही अटेंड करू शकतात. किंवा तुम्हाला या नवीन बॅचमध्ये जर तुम्हाला 3 दिवसाचं डेमो लेक्चर्स सेशन जे आहे ते अवेलेबल करून दिलेले आहेत, तर तुम्ही ते लेक्चर्स अटेंड करायचेत. आणि त्याच्यानंतर तुमची जर ट्युनिंग त्या शिक्षकाशी मॅच होत असेल, तुम्हाला जर ओके वाटत असेल, सर्व गोष्टी जर क्लास प्रोव्हाइड करतोय ते जर ओके असेल तर तुम्ही त्याला जॉईन करू शकता. ठीक आहे. क्लासकडून तुम्हाला काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बघा क्लासकडून तुम्हाला फ्री वायफाय मिळणार आहे, प्लस बॅग दिली जाणार आहे, प्लस स्टडी रूम आहे. तुमच्या प्रिपरेशनच्या फेजमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची बाहेर लायब्ररीमध्ये ॲडमिशन घेण्याची गरज नाही आहे.
इथे लायब्ररीची सुविधा उपलब्ध आहे, त्याच्यासाठी लागणारे जे काही वायफाय आहे ते अवेलेबल असणार आहे, कारण की तुम्हाला ज्या मॉक टेस्ट द्यायच्या आहेत, मॉक टेस्टचं तुम्हाला 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन दिलं जाणार आहे क्लासकडनं. त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ टेस्ट आहेत ते देण्यासाठी इथे PC पण, एक कम्प्युटर लॅब पण अवेलेबल आहे, तिथे तुम्ही त्यांच्या मॉक टेस्ट देऊ शकता आणि तुमचा जो काही स्पीड आहे तो इन्क्रीज करू शकता. प्लस तुम्हाला जो काही 6 पुस्तकांचा सेट दिला जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत, नंबर ऑफ क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही सॉल्व करून तुमची जे काही तुमचं स्किल आहे ते वाढवू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, हा जो तुम्हाला जर हे आमचा असे इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटचे जे व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल विद्यार्थी मित्रांनो, आमचा साकार एज्युकेशनचा हा जो यूट्यूब चॅनल आहे याला तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करून त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. असं तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला डेली बेसिसवरती तुम्हाला मिळत जातील. आणि आज जो काही मी तुम्हाला जो हा व्हिडिओ जर सेशन आवडला असेल, सरफेस ॲक्टचा पार्ट 2 आणि पार्ट 1 जर आवडला असेल तर तुम्ही हक्काचं लाईक करायचं विद्यार्थी मित्रांनो. आम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये ह्या जो काही बँकिंगचा अवेअरनेसचा जो टॉपिक आहे तो शेअर करायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो काही टेलिग्राम ग्रुप आहे, आमच्या जो क्लासचा जो काही टेलिग्राम ग्रुप आहे, याचा QR कोड तुम्ही स्कॅन करा साकार एज्युकेशनचा, त्याला जॉईन करून घ्या. त्याच्यावरती तुम्हाला असे काही इम्पॉर्टंट कंटेंटच्या लिंक्स असतील किंवा काही आमच्या डेली जनरल अवेअरनेसच्या ज्या PDFs चालतात त्या आम्ही त्याच्यावरती शेअर करत असो. त्याच्यानुसार तुम्ही तिथे डाउनलोड करून तुमचं जे काही नॉलेज तुम्ही वाढवू शकता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर माझा एक छोटा ग्रुप आहे. ठीक आहे. हा जो आमचा जो पॅरेंट ग्रुप आहे साकार एज्युकेशनचा. त्याच्यानंतर GA बाय राकेश गोराणे हा एक माझा जनरल अवेअरनेसचा ग्रुप आहे. त्यामध्ये तुम्हाला काही ज्या जनरल अवेअरनेस रिलेटेड ज्या गोष्टी असतील किंवा ही जी आजची जी आपण लेक्चर घेतली याची PDF जर तुम्हाला घ्यायची असेल, ठीक आहे, डाउनलोड करून वाचायची असेल तर हा ग्रुप तुम्ही पहिल्यांदा तुम्ही जॉईन करून घ्या आणि त्यामध्ये फाईल्सच्या सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही जी काही आहे ती आपली जी काही सरफेस ॲक्ट पार्ट 2 आहे ती तुम्ही बघू शकता. त्याच्यामधून तुम्ही डाउनलोड करून ती तुम्हाला अभ्यासात कामात येईल विद्यार्थी मित्रांनो. आणि जनरली मुलं असंच करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. इंस्टाग्रामवरती जर तुम्ही असाल विद्यार्थी मित्रांनो, इंस्टाग्रामवरती आमचं पेज आहे साकार एज्युकेशनचं, त्याला तुम्ही फॉलो करायचं आहे. त्याच्यावरती तुम्हाला बरेचसं कंटेंट तुम्हाला तिथं बघायला मिळणार आहे. तर आजचा जो आपण व्हिडिओ आणला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जो शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं धन्यवाद. थँक्यू. ठीक आहे. लवकरच भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे.